नमस्कार. दुःख दुसऱ्याजवळ व्यक्त करण्याची इच्छा. दुःख माणसाला दुसऱ्याजवळ व्यक्त का करावं वाटतं? त्यातून फक्त भेटते सहानुभूती, दुसऱ्याकडून सहानुभूती भेटते म्हणून माणूस त्याच्याजवळ दुःख व्यक्त करतो. पण तुमचं दुःख ऐकण्याची लोकांची इच्छा आहे का? तर लोकांची इच्छा नाहीये. त्यांच्याकडेही खूप दुःख आहे आणि तेच दुःख त्यांना सहन होत नाहीये. तर तुमची भर कशाला घालतील ते त्याच्यामध्ये? तर तुमचं दुःख ऐकण्याची कुणालाही इच्छा नसते, परंतु आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही. सांगावाच वाटतं, सांगितल्याशिवाय आपल्याला जमतच नाही. मग दुःख सांगून काय, त्याच्या दुःखात काय कमी जास्त होतं का? माणसं म्हणतात माणसाचं मन मोकळं होतं, पण समोरचा फक्त मजबुरीने ऐकतो तुमचं दुःख. त्याला दुःख ऐकण्याची अजिबात इच्छा नसते. तोही त्याच्याजवळ दुःख घेऊन बसलेला असतो आणि तुमच्या दुःखाची त्याच्यात भर घालून घेण्याची अजिबात कोणाची इच्छा नसते. पण आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही आणि समोरच्याला मजबुरीने ऐकावं लागतं. बरं, समोरचा तुमचं दुःख कधी ऐकतो? तुमचं दुःख ऐकून तेव्हा घेतो समोरचा, तुमचं दुःखाची एकदा गाणं संपलं की त्यालाही दुःखाचं रड गाणं गायचं असतं, म्हणून तो तुमचं दुःख ऐकतो. नाही तर दुःख ऐकण्याची कुणाला इच्छा आहे? त्याला सांगायचंय, तुम्ही सांगताय तुमचं दुःख आणि त्याच्यानंतर त्यालाही सांगायचंय तुम्हाला, म्हणून माणसं एकमेकाचे दुःख ऐकतात. नाही तर दुःख ऐकण्याची कुणाची इच्छा नाही. दुःखात जाण्याची कुणाची इच्छा आहे? सुखात राहण्याची सर्वांची इच्छा आहे. म्हणून तुमचं दुःख ऐकण्याची इच्छा कोणाचीही नाही, परंतु तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहत नाहीत. त्यातून काही मिळत नाही, त्यातून काहीही मिळत नाही. पण आपल्याला वाटतं काय, मन मोकळं होतंय, अजून काहीतरी होतंय, पण तसं काही होत नाही. दुःख तुमचं हलकं, त्याच्यावर काहीतरी प्रयोग केले, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढले, त्याच्यावर काही उत्तरं शोधले तरच दुःख हलकं होतं, अन्यथा हलकं होत नाही. कुणाला सांगितल्याने आणि कुणाला बोलल्याने दुःख जर हलकं झालं असतं तर माणसं सतत बडबडच करत राहिले असते, कोणी कामच केलं नसतं. फक्त दुःखावर काम करावं लागतं, त्याचे उत्तरं शोधावे लागतात आणि त्या उत्तरं शोधूनच दुःख कमी करता येतं. कोणाला सांगून दुःख कमी करता येत नाही. म्हणून सहसा दुःख व्यक्त करत जाऊ नका लोकांकडे. लोकांकडे दुःख व्यक्त करत जाऊ नका. तुम्ही अडचणीत आहात हे असं समजल्यानंतर समाज एक तर तुमची टिंगल उडेल आणि तुम्हाला ब्लॅकमेल करेल. म्हणून तुमचे दुःख सहसा कोणाला कळू द्यायचे नाही. तर तुम्ही आनंदीच आहात असं दाखवायचंय आणि तुमच्या दुःखावर तुम्हीच सोल्युशन काढायचे. तर लोकाला सांगून त्याच्यात सोल्युशन निघत नाही. म्हणून तुम्ही सांगत बसू नका कोणाला. तुमचं तुम्ही कसं सहन करायचं, एखाद्या रूममध्ये बसा, रडा, रडू आलं तर रडा, परंतु सांगू नका कुणाला, कुणालाही सांगू नका. सांगल्याने काहीही दुःख कमी होणार नाही आणि लोक तुम्हाला ब्लॅकमेल करतील, तुमची टिंगल उडवतील. लोकाला तुमच्या दुःखाशी काहीही घेणं देणं नाही. म्हणून दुःख सांगण्याचं टाळायचं. शक्यतो तुम्ही सुख वाटायला, तुमच्याकडे काही सुख असलं ना तर ते तुम्ही शेअर करा, लोक घ्यायला तयार आहेत. पण तुम्ही दुःख द्यायला गेलात तर दुःख सांगायला गेलात तर ते घ्यायला लोक तयार नाहीत. म्हणून शक्यतो सुखाच्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही सांगत सुटलात तरी चालेल, पण दुःखाच्या गोष्टी सांगत सुटू नका. ते कारण कुणालाही ऐकायचं नाही. मजबुरीने लोक ऐकतात आणि सोडून देतात, मागं टिंगलही उडवतात. त्यामुळं सुख असेल तर लोकांना चर्चा करत जा, लोकांबरोबर चर्चा करा, लोकांना सांगा, पण दुःख मात्र लोकांना सांगू नका. ओम तत्सत.